तर या पावसामुळे पैठणमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पावसानं शेतकऱ्यांचा कांदा वाहून गेलाय। रात्री झालेल्या पावसानं पैठणमधील शेतकऱ्यांचा कांदा वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। तर लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। आणि याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांनी। पाहूया। आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या कष्टाचं पाणी पाणी झाल्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत शेतकरी आहेत। काय सांगाल, किती कांदा होता तुमचा? माझ्याकडं 10 ते 11 टन कांदा होता। मी ज्ञानेश्वरवाडीचे अंबादास परशुराम थोटी हे त्याला रहिवासी आहे। त्याचा खर्च 40 ते 50 हजार रुपये खर्च झालेला आहे आणि त्याचं उत्पन्न किमान 2 लाखाच्या पुढं असं व्हायला पाहिजे नव्हतं। जी अपेक्षा होती ती पूर्ण त्याच्यावर एका रात्रीत पाणी फिरलं गेलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।